नमस्कार मंडळी, मी विनायक देवळी ब्लॉग एक्स विनायकमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे डे 2 अष्टविनायक यात्रेचा आणि आता आपण चेकआउट करणार आहोत हॉटेलमधून. सो तुम्हाला एक बेसिक सांगतो हॉटेल रूम ज्यामध्ये आम्ही होतो त्याबद्दल. एक नॉर्मल रूम, बेड प्रॉपर, AC विथ AC आहे, TV आहे इकडे. आणि तुम्हाला जर खायचं असेल तर बेडवर न खाता इकडे खाऊ शकता. स्वतःला बघायचं असेल तर आरसा आहे, बघू शकता. आणि हा आज आम्ही असे तर ते हे झालं बेडरूम. आणि वॉशरूम दाखवायचं आहे का? नको ना, बाकी तुम्ही येऊन बघा. कारण का लेट होत आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर निघायचं. सगळे गाडीकडे थांबलेत, आम्ही दोघंच लेट झालेलो, त्यामुळे आता आम्ही निघतो आणि मग बाकीचं आपण चालता चालता बोलू. चला. जातोय आता आपण जातोय ओझरला. तर आम्ही आता नारायणगावच्या पुढे आहे. तर आम्ही जात असताना ना आम्हाला रस्त्याच्या बाजूला अशी शेती दिसते, केळीची शेती. सुंदर एकदम रोड बीड मस्त, सगळीकडे शेतीच करतात. थांबा 2 मिनिट दाखवतो तुम्हाला. मुंबई ही केळीची शेती आहे यांची. भारी आहे, सुंदर एकदम. केळी पक्षात एवढे लागले त्याला. हे बघ, मस्त केळी शेत. प्रॉपर बाग आहे. आपण जे करत होतो ना, म्हणजे आमचं जे गावचा ब्लॉग बघितलाय ना तुम्ही, त्यामध्ये अशी केळीची झाडं आम्ही दाखवली. पण हे जे आहे ना ते एकदम प्रॉपर सिस्टमॅटिक त्यांनी केलंय. खालून चॅनल्स टाकलेत, हे पाईपाचे टाकलेत बघा, पाणी हे हे करायला. बघा दाखवतो, एकदम प्रॉपर बनवलंय. सगळीकडे केळीच केळी जी मुंबईला खातो ना आपण. मस्त आहे ना, बघायला पण एवढं भारी वाटतंय. आपण करू जेव्हा आपण गावी जाऊ, ते आमचा प्लॅन चालू आहे. तर प्रॉपर तुम्ही बघू शकता, जे तुम्ही एप शिवून खालून दाखव ना, हे जे जात आहे ना, सिस्टमॅटिक पाणी बिनी दिलंय. पाणी सगळ्याला जाईल. आणि असंच रोडच्या त्या साईडला पण आहे. ती पण शेती दाखवतो, ही मस्त आहे. सगळीकडे केळी आहे. आणि या टायमाला म्हणजे इकडे तो हे काय जात इकडचा जो बोलतो ना सुवास जो आहे ना, लय भारी आहे. म्हणजे बोलतो ना, एक वेगळ्या गंध येतोय बघ ह्याच्यामधून. आता इकडे आम्ही एवढं फिरलो ना, सगळीकडे एकदम अशी केळीची शेती, ऊस बीस, परत आपलं काय बोलतात मक्याची शेती. एकदम भारी आहे, म्हणजे सपाट जमीन आहे आणि रोड तर एकदम मख्खन आहे. तुम्ही इकडे फिरायला आलाय, भारी आहे. आलात तर असं जरा फिरा, म्हणजे असं उतरून फिरा, एवढी भारी बाग आहे. आता पप्पा पण समोर व्हिडिओ. थांबा. हा, आता पपईचे पण दाखवा तुम्हाला. इथे मस्त असे बाग आहेत. थोडीशी थंडी पण आहे. ही बघा, इथे मस्त अशी पपई. सगळीकडे पपई आहेत. प्रॉपर हे केलंय बघ देखील. जोपासना जे होतात ना, आपण छोट्या गोष्टी बघणं, म्हणजे प्रॉपर लावणं, त्यानंतर ते प्रत्येक ह्याच्या केळीची छोटी झाड आहेत. बघू शकता, हे बघा, एकदम प्रॉपर अशी बागे टाईप मध्ये गेले. हे असं तुम्हाला कोकणात नाही दिसणार. कोकणात फक्त पडीक जमीन असते. पण म्हणजे जर त्यांनी विचार केला तर हे पण करू शकतात लोक.
एवढे पण नाही काय माहित काय करत नाही. कोकणात एवढी मोठी अशी सपाट जमीन पण नाही आहे, असं वरती खाली वर पण तरी असं काहीतरी करू शकतं. करत नाहीयेत, तर आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण कोकणात राहतो, आपण जे आता विचार करतोय ना ते आपण करू नक्की. आणि कसं आपल्याला एक प्रेरणा घेऊन जातोय. आपला D1चा जेवढा पण डेटा होता अष्टविनायक यात्रेचा तो लॅपटॉपमध्ये आपण ट्रान्सफर करून घेतोय, जेणेकरून आपला फोन क्लीन राहील, त्याच्यामध्ये आपण अजून नवीन डेटा टाकू शकतो. तर आम्ही जातोय पुजारून, तर ना रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपण बघतो की खूप अशी वेगवेगळ्या झाडांची फळांची शेती करतायत. म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स वापरून ती शेती केली जाते. ते लय भारी वाटलं बघताना. इन्स्पिरेशन की आपण काहीतरी केलं पाहिजे. आता आम्ही कुठले हे बघितले, केळीची बाग बघितली आम्ही एक, त्यानंतर ऊस बघितला, पपई बघितला, तरी मारायच्या वाकड. ते फुलं कुठली होती रे ती व्हाईट वाली शुभम, व्हाईट वाली ती फुलं कुठली होती? अष्टरची. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं झाडं हे चालूच आहे दोन्ही साईड कंटिन्यू बघतोय. तर आणि प्रॉपर असं त्याचं टेंटिंग केलेलं आहे. जर नॅचरली ते एन्व्हायरमेंट क्रिएट होत नसेल तर ती लोक आर्टिफिशियली हे क्रिएट करतात एन्व्हायरमेंट. 350 तर 350 मीटर म्हणजे मस्त गोष्ट या लोकांनी इम्प्लिमेंट करायला घेतली आहे, जी आपण केली पाहिजे आपल्यासाठी. गेले पाहिजे. तर फायनली आम्ही ओझर विघ्नेश्वर गणपती मंदिराकडे पोहोचलोय. 9:30 वाजलेत. लवकर आलोय, गर्दी नसेल मे बी, तर आपल्याला लवकर दर्शन होईल. बाकी हवा खूप फ्रेश आहे. हवा म्हणजे एवढी प्युअर हवा आहे ना, तुम्हाला सांगतो मस्त. म्हणजे इकडे पाय ठेवल्यापासून जे फ्रेश फील होत आहे ना, म्हणजे एक वेगळी ऊर्जा जी आपण एनर्जी होती ना ती फील होते. तेव्हा हे एक भवन आहे, म्हणजे इथे ट्रस्ट, तर त्यांच्यासाठी ते निवास राहू शकतो ते. ओझर विघ्नेश्वर गणपती मंदिराचं दर्शन झालं का, आणि आम्ही त्याच एरियामध्ये इकडे नाश्ता थांबलो. सो काल सारखं आपण जे रिव्ह्यू करतो ते आपण रिव्ह्यू करणार आहे परत. सो आता मी मिसळ ऑर्डर केलेली, तर ते आलं. सो माझी पहिली गोष्ट म्हणजे मला ना क्वांटिटी खूप जास्त वाटते, म्हणजे चांगली गोष्ट आहे. क्वांटिटी खूप छान आहे, क्वालिटी कशी आहे ते आपल्याला आता खाऊन मिळेल. भजी करा पण ते बागेच्या गावाच्या अगोदर हा देत चल. कांदा भजी हा. छान. तर क्वांटिटी छान आहे, क्वालिटी मस्त आहे, ट्राय करू शकता. नाव तुम्हाला आम्ही सगळ्यात शेवटी सांगणार की हॉटेलचं नाव काय आणि ते कुठं आहे. तोपर्यंत स्टेट येऊन
शुभम थांबलाय रिव्ह्यू साठी. चमचे चेक कर माझ्यावर देणार. कसं कसं प्रॉपर जसं मुंबईला भेटतं ना ती टेस्ट आहे. आंबट आणि अनियन कुठे एवढा घातला आंबट नाही लागत रे, तुला कसं लागतंय काय माहिती. डोसा कमी ते मे बी सांबार आणि चटणी ते हे ऍडजस्ट करतात फ्लेवर. डोसा खाली भाजी त्यात टाकलं नाही एक फ्रूट पिऊन तरी बघ. काय आणि त्या आवडतच नाही कधी बनवतात. हा थोडं गजरे बघ. गजरे. जे मसाला डोसाचं किंवा ते उत्तप्पाचं जे बॅटर जे आहे ना बॅटर ते मे बी हे आहे माहिती तुला ना मी आंबट टाईप त्यामुळे तो फ्लेवर तो येत नाही त्या आंब्यात. छान आहे. पण ह्याला छान आहे. बाहेर भेटलेला ताजे आहेत तिकडे आंबे. डिपेंड्स कोणाला कसं आवडतं त्यावर काय पाहिजे. वर पण काहीतरी आहे वाटतं टॉपला. ते बोल. नाही, नाही, त्या वर- तर आपण फायनली गिरजात्मज मंदिराकडे Arrive at your destination. इकडे जायचं आपल्याला. सो शिड्या चढावे लागते पण इकडे गाडीवरती जात नाही तर गाडी इकडे खालीच पायथ्याशी लावावी लागेल तिथे आहे. आपल्याला आणि मग आपल्याला वरती जावं. आता वरती चढायचं 350 पायऱ्या आहेत लेण्याद्रीच्या. वरती दाखवतो तुम्हाला. बघा, ते वरती आम्हाला जायचं इथे मंदिराच्या इथे स्टार्ट आहे करायचं. अशा ह्याच्यात बसून पण जाऊ शकतात वरती, ते उचलून घेऊन जातात. असे 350 किमान 350 पायऱ्या आहेत त्याच्या. असं पण तुम्ही जाऊ शकता. गणपती बाप्पा असं तुम्ही जाऊ शकता. तेव्हा त्यांना घेऊन जातात डोलीमध्ये घेऊन शाही पद्धतीत. चढाव आहे. पहिल्या वर्षी डायरेक्ट गेलेलो नॉन स्टॉप मध्ये. आता बायपास झाल्यामुळे चालताना थोडा त्रास होतो. हळूहळू चालत चालत येतो. माझी बॅग पण घे त्याला 10 रुपये देईल बॅग घेऊन जा. माकडे खाली आणते. बॅगेला 10 रुपये धर ना बाबू. एवढा शिडी चढत जायचं वरती. त्या पायऱ्या चढलो आम्ही. या तशी लेणी आहे आणि फायनली चढलो. जरा बस इथे आधी. ते साधी बस थोडा वेळ त्यांनी ते पाय देऊ शकतात. हा फायनल चढल्यावर व्ह्यू. आता इकडे लास्ट पायरी इकडे आहे. इकडनं एक लेणी आहे. इकडनं एक मंदिर आहे आपलं जायचं. इथे अशा पायऱ्या आहेत. गणपती बाप्पा मोरया. हे मंदिर आहे. हा फायनल व्ह्यू आहे वरून तुम्ही बघू शकता. खालीपर्यंत हे लेणी.